अशोक खरातवर उशिरा कारवाई झाली. संजय राऊतांचा आरोप. बुवाबाची लोकांची संघटना बांधण्याचं काम भाजपचं. संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल. महिलांचे फोटो कसे बाहेर येत आहेत याची चौकशी करण्याची मागणी. मी जे म्हणतोय की अशोक खराता भारतीय जनता पक्षाचा अधिकृत प्रचारक होता. भारतीय जनता पक्षाची किंवा संघ परिवाराची जी नीती आहे की अशा प्रकारची बुवा बाबा महाराज यांची संघटना बांधायची आहे ना, त्यांची एक आध्यात्मिक संघटना का सेना आहे त्यांची. बच्चू कडू सारखे नेते अशोक खरातला भेटायला जातात. भाजपचे मंत्री म्हणून भेटायला या असं म्हणतात. खरात भाजपचे प्रचारक म्हणून काम करत होते. खासदार संजय राऊतांचा घणाघात. आपण एक चित्र पाहिलं असेल की बच्चू कडू त्यांना भेटायला गेले आणि बच्चू कडूंना ते आशीर्वाद देतात, भारतीय जनता पक्षाच्या मंत्रिमंडळातले मंत्री बनून मला भेटायला गेले की भारतीय जनता पक्षाविषयी त्यांना सहानुभूती होती आणि भारतीय जनता पक्ष अशोक खरातना सर्व सहकार्य करत होते. भोंदू अशोक खरातच्या मिरगावमधल्या ईशान्येश्वर मंदिराला फडणवीसांच्या युती सरकारकडून 1,05,00,000 निधी. 31 मार्च 2018 साली निधी मंजूर केल्याचा दावा. सामाजिक कार्यकर्ते विजय कुमार यांनी GR आणला समोर. हे जे काही स्ट्रक्चर आहे त्याला मंदिर म्हटलं गेलं आणि त्याच्यासाठी 1,05,00,000 रुपये मंजूर झाले आणि 2018 साली ते पैसे त्यातली 25 लाख रुपये खर्च करायला मंजुरी मिळाली. त्याच्यात सभामंडपाचं बांधकाम, भक्तनिवास, चेंजिंग रूम, स्वच्छतागृह वगैरे अशा अनेक कामांचा समावेश होता. अशोक खरातवर प्रश्न विचारताच मंत्री जयकुमार रावलांचा काढता पाय. पर्यटन मंत्री असताना जयकुमार रावलांकडून खरातच्या संस्थेला 1.5 कोटींचा निधी. प्रश्न विचारताच रावल विधिमंडळाच्या पायऱ्यांवरून धावले. भोंदूबाबा अशोक खरात विरोधात सोलापुरात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक. अशोक खरातच्या पोस्टरला शेणाच्या गोवऱ्या खाऊ घालत प्रतिकात्मक पद्धतीने निदर्शनं. अशोक खरातचे कृत्य विकृत. त्याला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी. भोंदू अशोक खरातवर 7वा गुन्हा दाखल. करिअर घडवण्याचा सल्ला घेण्यासाठी गेलेल्या विद्यार्थिनीवर गुंगीचं औषध देऊन अत्याचार केल्याचा आरोप. विरोध केल्यास कुटुंब संपवण्याची धमकी. वडिलांचा मृत्यू होण्याची घातली भीती. खरातचे रंगेल व्हिडिओ डिसेंबरमध्येच बाहेर. पीडितेनं व्हिडिओ पाठवणाऱ्याच्या विरुद्ध 3 महिन्यांपूर्वी शिर्डीत केली होती तक्रार. मात्र 3 महिन्यात खरात विरोधात कारवाई नाही आणि त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित. अशोक खरात प्रकरणात SITची नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील नांदगाव बुद्रुक या गावात झाडासाठी. खरात याच ठिकाणाहून काळी जादू आणि पूजाविधीसाठी लागणारं सामान आणत असल्याचा SITला संशय. गावातील एका व्यक्तीची चौकशी केल्याची सूत्रांची माहिती. अंकशास्त्रात पारंगत असल्याचं सांगणारा भोंदू अशोक खरात 10वीला गणितात मात्र नापास असल्याचं उघड. गुणपत्रिकेनुसार खरातला केवळ 35.88% गुण, तर खरातचं खरं नाव लक्ष्मण असल्याची माहिती. राज्य महिला आयोगावर अध्यक्ष आणि सदस्य यांची नेमणूक यापुढे राजकीय दृष्टिकोनातून नको. सत्ताधारी पक्षातील महिला नेत्यांचे राजकीय पुनर्वसन महिला आयोगात नको. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस अंजली साळवे यांची मागणी. यंत्रणेकडून ते कामं करून घ्यायची क्षमता ही निरंतर प्रक्रिया आहे. त्याच्यामुळे इथे एक अभ्यासक आणि अनुभवी महिलाच लागतं. राजकीय क्षेत्रात एखादं महिला संघटन चालवलं किंवा एखाद्या महिला संघटनेची अध्यक्ष म्हणून काम केलेलं असणं आणि ह्याला आवश्यक असणारे निकष हे बरोबरी त्याची करू शकत नाही. त्याच्यामुळे ह्या क्षेत्रातला पुरेपूर अभ्यास असलेली महिलाच या महिला आयोगाच्या पदासाठी असायला पाहिजे. रुपाली चाकणकरांना पक्षातील सर्व पदांवरून बडतर्फ करा. राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडेंसह इतर महिला पदाधिकाऱ्यांची सुनेत्रा पवारांकडे मागणी. तर OBC विभाग अध्यक्ष बबनराव बदनेंची चाकणकरांची पक्षातूनच हकालपट्टी करण्याची मागणी. रुपाली चाकणकरांकडून राष्ट्रवादीत अंतर्गत गटबाजी उफाळण्याची चिन्ह. नाशिकमधील राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांची चाकणकरांच्या विरोधात आघाडी. चाकणकरांना राष्ट्रवादीतील सर्व पदांवरून हटवण्यावरून 2 गट. बारामती विमानतळावर अजित पवारांच्या अपघात प्रकरणी कर्नाटकात 0 FIR दाखल. बंगळुरूचे पोलीस महानिरीक्षक P. हरिशेखरन यांचं महाराष्ट्र DG ऑफिसला पत्र. कर्नाटकात दाखल 0 FIR. आता महाराष्ट्र पोलिसांनी बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात वर्ग करण्यासाठी पत्र.
विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात एक व्याघ्र प्रकल्प होणार. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा इथल्या प्रत्येक जिल्ह्यातही बिबट्या सफारी सुरू होणार. वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत माहिती. राज्य सरकारनं 23 वर्षात केली 86% आश्वासन पूर्तता. हिवाळी अधिवेशनात 2002 ते 2025च्या दरम्यान दिलेल्या 5,204 आश्वासनांचा सरकारला विसर. 23 वर्षात सरकारकडून विधिमंडळ सभागृहात 36,124 आश्वासनं. पूर्ततेसाठी 90 दिवसांच्या कालमर्यादेचं होतंय उल्लंघन. सातारा जिल्हा परिषद निवडणूक अपहरण प्रकरणी राष्ट्रवादीचे सदस्य अनिल देसाई आणि संदीप मांडवेंना महाबळेश्वर पोलीस न्यायालयाकडून जामीन मंजूर. जिल्हा परिषद सदस्य बापू शिंदेंनी अपहरण झालं नसल्याचा जबाब नोंदवल्यानं कोर्टाकडून पोलिसांच्या कारभारावर ताशेरे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम केल्याप्रकरणी माजी खासदार राजू शेट्टी आणि माजी आमदार वैभव नाईक यांच्यासह 37 जणांवर गुन्हा दाखल. आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई द्या या मागणीसाठी केलं होतं आंदोलन. एकाही शेतकऱ्यावर गुन्हा दाखल करू नका. तुम्ही 2 पावलं पुढे आला, आम्ही 2 पावलं पुढे येतो आणि आमचा बेमुदत रस्ता रोको मागे घेतो असं आम्ही प्रशासनाला सांगितलंय. त्यांनी तसं आश्वासन दिलेलं आहे. यात फसवणूक झाली तर भविष्यातल्या आंदोलनामध्ये प्रशासनाला कसा झटका द्यायचा याचा 30 वर्षाचा आमच्याकडे अनुभव आहे. मीरा भाईंदरचे भाजपचे आमदार नरेंद्र मेहतांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा. मेहतांच्या आमदारकीला आव्हान देणारी याचिका कोर्टानं फेटाळली. मेहतांचा उमेदवारी अर्ज चुकीच्या पद्धतीनं स्वीकारण्यात आल्याचं याचिकेद्वारे करण्यात आला होता आरोप. महाराष्ट्रातील 165 अनुसूचित जातीच्या निवासी आश्रमशाळा शासन निर्णय होऊनही निधीपासून वंचित. तत्काळ अनुदान देण्याचे संस्थापक शिक्षकांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन. 50,000हून अधिक विद्यार्थी आणि 4,000हून अधिक शिक्षक कर्मचाऱ्यांचा समावेश. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.